आणि एका छोट्याशा शॉर्ट नोटीसवर शिवसेनेच्या प्रेमापोटी आणि विशेषतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी हजर असलेले सर्व शिवसेना पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, एक 8-15 दिवसापूर्वी आपल्या लोकसभेचे संसदीय गटनेते श्रीकांतदादा शिंदेंच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली। त्या बैठकीला मी देखील उपस्थित होतो आणि मनीषाताई देखील उपस्थित होत्या। त्या संपूर्ण बैठकीमधली चर्चा ऐकल्यानंतर मी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना असं म्हटलं होतं की मी स्वतः चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करेन आणि तो पक्षाच्या नेत्याला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी माझं कर्तव्य मानून आज मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे। उद्या मी गडचिरोलीला देखील जाणार आहे। मी हे एवढ्यासाठीच सांगितलं की प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी आहे की आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेलं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आज माझ्याकडे एक आकडेवारी आहे। आपला जो पहिला विधानसभा मतदारसंघ आहे राजुरा, त्याच्यामध्ये 452 आपल्याला BLA द्यायचे होते। आपापसात ज्यांना बोलायचं असेल त्यांनी कृपया बाहेर गेलं तरी चालेल। मी संघटनेच्या हितासाठी, संघटना वाढीसाठी आणि तुमच्या पदाधिकाऱ्यांना ताकद द्यायला इथं आलोय। तुम्हाला जर या बैठकीपेक्षा अजून महत्त्वाची बैठक असेल तर कृपा करून तुम्ही बाहेर गेले तरी चालेल। परंतु जे प्रामाणिकपणाने इथं कामासाठी आलेत, प्रामाणिकपणाने आमचं ऐकण्यासाठी आलेत, त्यांना मी सांगितलेल्या काही सूचना आहेत किंवा मी केलेली जी विनंती आहे ही शांतपणाने ऐकू दे, ही माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे। राजुरा मतदारसंघामध्ये एकूण आपल्याला 452 BLA करायचे होते। त्याच्यापैकी काहीतरी यादी चुकली आहे का तुमच्याकडे यादी? हां, राजुरा मतदारसंघाचं 90% काम पूर्ण झालेलं आहे। चंद्रपूर मतदारसंघाचं 87% काम पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर बल्लारपूर, बरोबर ना, 77% काम पूर्ण झालेलं आहे आणि वरोराचं 73% काम पूर्ण झालेलं आहे। गेले वर्षभर माननीय शिवसेनेचे आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आपल्याशी चर्चा करतायत। आमचे सगळे संपर्क प्रमुख आपल्याशी चर्चा करतायत। अधिवेशनातनं वेळ देऊन डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आपल्याशी चर्चा करतायत। जिल्हा प्रमुख आपल्याशी चर्चा करतायत। मग आजही जवळजवळ ॲव्हरेज काढलं तर 20% BLA चंद्रपूरमध्ये होणं शिल्लक आहे। आता ह्याच्यामध्ये कोणाचा दोष आहे हा दाखवण्यासाठी मी इथं आलो नाही, पण सूचना मात्र साहेबांच्या वतीनं करायला आलो आहे की BLAचा कार्यक्रम संपायच्या अगोदर हे BLA जर 100% शिवसेनेचे होऊ शकले नाहीत तर ज्यांच्या तालुक्यामध्ये, ज्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये हे BLA होणार नाहीत तिथं पर्यायी व्यवस्था नवीन पदाधिकारी केली जाईल, हा संदेश घेऊन आज मी ह्या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे। कदाचित जिल्हा प्रमुखांना काल कदाचित वाईट वाटलं असेल, माझी थोडी वेळ बदलली। वेळ बदलल्यानंतर मला असा निरोप आला की असं काय 1 वाजताच लोक जमतात, माझा ह्याच्यावर विश्वास नाही। मी आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना वयाच्या 28व्या वर्षी झालेला आमदार आहे। त्याच्यामुळं आपण जर कार्यकर्त्यांपर्यंत पोचलेलो असू, आपण जर कार्यकर्त्यांमध्ये रुजलेलो असू आणि प्रामाणिकपणानं शिवसेनेचं जर आपण काम करत असू तर 10:30 वाजता काय, सकाळी 6 वाजता देखील कार्यकर्ते येतात, हा अनुभव मी महाराष्ट्रामध्ये फिरताना घेतलेला आहे। त्याच्यामुळं याच्यानंतर किरण पांडवजी तुम्हाला देखील मला विनंती आहे, कृपाळ तुमाणे साहेब तुम्हाला देखील विनंती आहे आणि जिल्हा प्रमुखांना देखील विनंती करायची आहे की कारणं ही आता आपण बंद केली पाहिजेत। आपण 20% हे BLA कधी पूर्ण करणार आहोत, याची यादी आपण कधी देणार आहोत आणि त्या BLAच्या माध्यमातून BLOला सांगून आपला मतदार कधी त्या यादीमध्ये आणणार आहोत, हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। मॅपिंग झालं असेल, मॅपिंग झाल्यानंतर तुम्ही ते फॉर्म असतात ते देखील वाटले असतील असं मी मानतो। वाटलेत नाही वाटलेत तुम्हाला माहिती, तुम्ही त्याचं आत्मचिंतन करा, आत्ममनन करा। परंतु ज्यावेळी साहेबांच्या हे लक्षात येईल की हे सगळं कागदावरच आहे, त्यावेळी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी साहेबांच्या रोषाला
राहावं, हीच माझी आपल्या सगळ्यांना सूचना आहे. आज अनेक ठिकाणी मी येताना माहिती घेतली, ज्या लोकांनी विधानसभा लढवल्या आहेत, ज्या लोकांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला आहे, ही लोक अन्य पक्षाच्या जर आंदोलनामध्ये जात असतील तर आपली संघटना कुठच्या दिशेनं चालली याचं आत्मचिंतन किरण भाऊ आपण करणं गरजेचं आहे. मगाशी ताईंनी सांगितलं की किरण भाऊंना काहीतरी दिलं पाहिजे. ताई, मी तुम्हाला सांगतो की किरण भाऊ हे साहेबांच्या आमच्यापेक्षा जवळचे आहेत आणि आमच्यापेक्षा जवळचं असणं हे पद आमच्यापेक्षा त्यांचं मोठं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. पण किरण भाऊ, आपण आता कुठेतरी संघटनात्मक काम करत असताना काही नियम देखील पाळून घेतले पाहिजे. आज तुम्ही जीव तोडून काम करताय, तुमाणे साहेब जीव तोडून काम करतायत, मनीषाताई तर मुंबईवरनं 2 दिवसापूर्वी इथं आलेल्या होत्या, परत त्या माझ्या दौऱ्यासाठी इथं आल्यात. जिल्हा प्रमुखांना देखील माझी सूचना आहे, मी देखील संघटनेत काम केलेला माणूस आहे, मी देखील एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्याच्यामुळं कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरनं आणि कार्यकर्त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं त्यानं काय केलं आहे ही ओळखण्याची ताकद ही परमेश्वरानं नक्की मला दिलेली आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, मी आजच त्याचा निर्णय घेणार आहे. ज्यावेळी साहेब जिल्ह्यामध्ये येतील किंवा श्रीकांतदादा जिल्ह्यामध्ये येतील त्यावेळी सत्कार करा. आम्ही शिवसैनिक म्हणून येतो, आम्हाला मोठे हार घालून आम्हाला मोठे बुके देऊन काही उपयोगाचं नाही. जर साहेबांनी ठरवलं तरच तुमचं पद आहे, जर साहेबांनी सांगितलं तुम्हाला ताकद द्यायची तरच तुम्हाला ताकद मिळू शकते. पण ही ताकद देत असताना तुम्ही साहेबांच्या मागं किती ताकद उभी करताय याच्यावर तुमचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून मी काल तुम्हाला माहीत आहे का मी कसा नागपूरला पोचलो, कसा पोचलो? माझं दुसरा कोण असता ना, कार्यक्रम नाही झाला तरी चालला असता असं सांगितलं असतं. मी साहेबांना शब्द दिला होता की काही करून मी चंद्रपूरला पोचणार आहे. मी पुण्यावरनं नागपूरला यायला निघालो. नागपूरला निघाल्यानंतर मला कळलं की पुण्यामध्ये प्रचंड पाऊस सुरू झाला. पायलटनं सांगितलं की आम्ही नागपूरला जाऊ शकत नाही, ढग आडवे आहेत, म्हणून मुंबईला लँड झालं पाहिजे. आम्ही मुंबईला लँड व्हायला गेलो तेव्हा पायलटनं सांगितलं त्याच्यापेक्षा दुप्पट पाऊस मुंबईमध्ये चालू आहे म्हणून विमान लँड होणार नाही. आम्ही नाशिकच्या बाजूला गेलो, नाशिकला विमान लँड झालं नाही. पुन्हा आम्ही संभाजीनगरला आलो, आमचं विमान लँड झालं नाही. आम्ही नागपूरला परत आलो, आमचं विमान लँड झालं नाही. शेवटी नाईलाजानं हैदराबादला आम्हाला लँड व्हावं लागलं, 2 तास थांबावं लागलं, नंतर नागपूरमध्ये यावं लागलं. नागपूरमध्ये 1 तास थांबलो, कार्यकर्त्यांना भेटलो, नंतर थेट तिकडनं निघालो आणि रात्री 2 वाजता चंद्रपूरला पोहोचलो. ही खऱ्या अर्थानं निष्ठा आहे असं माझं मत आहे. आज राज्याचा उद्योगमंत्री मी कोणामुळे आहे? शिवसेनेमुळे आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे आहे. माझ्या समोरचं शिवसेना आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव जर काढून टाकलं तर उदय सामंतची पात्रता काय ह्याचं आत्मचिंतन जसं उदय सामंत करतो तसं व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी करणं गरजेचं आहे. अनेक कार्ड मी बघतो जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर, हा या अंगीकृत संघटनेचा अध्यक्ष आहे, तो त्या अंगीकृत संघटनेचा अध्यक्ष आहे, अजून कुठच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. सन्माननीय साहेबांचा फोटो टाकायचा, सन्माननीय दिघे साहेबांचा फोटो टाकायचा, सन्माननीय शिंदे साहेबांचा फोटो टाकायचा, श्रीकांतदादांचा फोटो टाकायचा, आपला त्याच्यापेक्षा मोठा फोटो टाकायचा आणि मी अमुक एका संघटनेचा कार्यकर्ता आहे असं समजून अधिकाऱ्यांवर दबाव आणायचं. हे भविष्यामध्ये शिंदे साहेब आता चालायला देणार नाहीत. आणि म्हणून चंद्रपूरमध्ये 1 महिन्यानंतर परत मी येणार आहे. चंद्रपूरमध्ये आल्यानंतर आणि मी ज्यावेळी येणार आहे त्यावेळी ते काय तर चंद्रपूरमध्ये मिटिंग घेणार नाही, मी बरोबरला पण येणार. यवतमाळमध्ये कुठचा मतदारसंघ घुसला असला इकडचा तरी तिथे येणार, गडचिरोलीमध्ये घुसला असला तरी येणार. मला या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद आणि माननीय साहेबांवरची निष्ठा किती आहे, कार्यकर्त्यांमध्ये किती आहे हे तपासण्याची गरज नाही, परंतु ही गरज देखील लागेल अशा पद्धतीची वागणूक पदाधिकाऱ्यांची असता कामा नये. गडचिरोली जिल्हा किंवा चंद्रपूर जिल्हा हा काय अमेरिकेत नाही. जर प्रतिकूल परिस्थितीमध्ये जाऊन पुण्यामध्ये 100% BL होत असतील तर चंद्रपूरमध्ये आपले अनेक कार्यकर्ते असे आहेत जे ताकदीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी देखील 100% BLAचं काम पूर्ण केलंच पाहिजे. आज BLA आपला पक्षाचा कणा आहे. आज तो कदाचित शासकीय म्हणून BLA आहे, पण भविष्यातला तो आपला बूथ प्रमुख आहे. आज आपल्याला आश्चर्य वाटेल की आपले नेते एकनाथ शिंदेसाहेब हे देशातले एकमेव असे नेते आहेत की या बूथ प्रमुखांच्यासाठी आणि शाखा प्रमुखांच्यासाठी त्यांच्या कुटुंबाला संरक्षण देणारी योजना ही काही दिवसामध्ये एकनाथ शिंदेसाहेब सुरू करणार आहेत. हे देशातलं पहिलं नेतृत्व आहे. संरक्षण द्यायचं म्हणजे काय करायचं? संरक्षण द्यायचं म्हणजे माझ्याबरोबर जसे बॉडीगार्ड आहेत तसं काय कोणाला देणार नाहीत. पण तुमच्या घरामध्ये आरोग्याची अडचण जर निर्माण झाली तर तुम्हाला 1ही रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही.
सगळा भार जो आहे तो शिवसेना पेलेल अशा पद्धतीची एक रचना माननीय साहेब महाराष्ट्रामध्ये देशात पहिल्यांदा निर्माण करतायत. मग जर माझ्या घराला संरक्षण मिळणार असेल, शाखा प्रमुखाच्या घराला संरक्षण मिळणार असेल, तर आपण देखील जबाबदारीनं काम केलं पाहिजे. साहेब जर कुटुंब म्हणून आपल्यावर प्रेम करतात तर आपलं प्रेम देखील कुटुंब म्हणूनच त्यांच्यावर असलं पाहिजे. फक्त दुकानदारी करण्यासाठी आम्ही पदाधिकारी आहोत हे असून उपयोगाचं नाही. कदाचित माझे हे शब्दप्रयोग आज आपल्याला कटू वाटतील, पण या चंद्रपूरमध्ये बाकीच्यांचा विमोड करून आपली संघटना जर बांधायची असेल तर आपण काही नियम पाळूनच काम केलं पाहिजे आणि ताकदीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आज एवढी ताकद एका दिवसामध्ये जर उभी राहते, आज हजारो कार्यकर्ते इथे आले, शेकडो महिला भगिनी कार्यक्रमाला आलेले आहेत, तरी कार्यकर्ते काही मोबाईलवर बोलत आहेत. खरोखर मला आश्चर्य आहे की आपण मिटिंगला आलोय. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की खरोखरच जर मिटिंगला आपल्याला बसायचं नसेल, आणि जिल्हा प्रमुखांना देखील मला विनंती करायची, कार्यकर्ते आपण ज्यावेळी मिटिंगला आणतो ते खोगरी भरती आणू नका. खरोखरच पक्षावर प्रेम करणारे आणा. मी 4 वेळा सांगतोय, अरे मी बाबा भाषण हे माझ्या पदरचं करत नाही, पक्षवाढीसाठी करतोय, तरी काही लोक फोन लावून बोलतायत, काही लोक आपापसात कॉर्नर मिटिंग घेत आहेत. हे किती नियमात आपण काम करतोय. इथपर सगळे कदाचित माझ्यापेक्षा ताकदीचे असाल, तुबाडे साहेबांपेक्षा ताकदीचे असाल, कदाचित किरण पांडव साहेबांपेक्षा ताकदीचे असाल, त्याच्याबद्दल मला 100% आदर आहे. परंतु पक्षाच्या शिस्तीचं पालन हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालंच पाहिजे, ही माझी सूचना वजा आपल्या सगळ्यांना विनंती आहे. कारण शेवटी हे आपलं घरचं काम नाही, आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. आपण ज्यावेळी आपल्या शिंदे साहेबांना कुटुंब प्रमुख मानतो त्यावेळी मी देखील तुमच्या कुटुंबातला आहे आणि तुम्हाला संघटनात्मक त्रास होणार नाही अशी भूमिका माझ्याकडनं घेतली जाईल. हा विश्वास ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांना वाटेल तर एकनाथ शिंदे साहेबांना चंद्रपूरमध्ये बोलवण्याची आवश्यकता नाही, चंद्रपूरमध्ये मी स्वतः येतो अशा पद्धतीचा दौरा एकनाथ शिंदे साहेब देतील आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटायला येतील. अनेक उदाहरणं आहेत. मी म्हणून सांगितलं की आपला पक्ष गांभीर्यानं घ्या. ज्या ज्योती वाघमारे त्यांना असं वाटत होतं की मला कुठेतरी महानगरपालिकेचं ऑप्शन मिळेल, त्यांना असं कुठंतरी वाटत होतं मला महामंडळातलं सदस्य केलं जाईल, पण त्यांना घरातनं बोलून लोकसभेसारख्या राज्यसभेसारख्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवण्याची किमया ही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. हे देखील ज्ञान आपल्याला अवगत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं लक्ष असतं आणि ते लक्ष जर आपल्याकडे वेधायचं असेल तर आपण संघटनेचं काम केलं पाहिजे. संघटनेशी प्रामाणिक राहून आपण काम केलं पाहिजे आणि संघटनेशी प्रामाणिक राहून ज्यावेळी आपण काम करतो त्यावेळी 100% एकनाथ शिंदे साहेब त्याला न्याय देतात. ही भूमिका अनेक वेळा साहेबांनी घेतलेली आहे. मग अशा एका आपण नेतृत्वाच्या हाताखाली काम करतोय की जे नेतृत्व महाराष्ट्रानं सर्वमान्य केलेलं आहे. आज आपण एकनाथ शिंदे साहेबांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख करतो, पण मी परवा 2 दिवस दिल्लीमध्ये होतो. दिल्लीमध्ये असताना साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा आवाका देखील मी बघितला. आम्ही एक रक्तदान शिबिर केलं दिल्लीमध्ये. त्या दिल्लीमधल्या रक्तदान शिबिराला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील उपस्थित होते. आणि काय सांगितलं त्यांनी पहिल्या सुरुवातीच्या भाषणामध्ये, त्यांनी भाषणाच्या अगोदर सांगितलं की देशातलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारखं एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन सैनिकांसाठी 1200 लोक रक्तदान करतायत, हे देशातलं पहिलं उदाहरण आहे. आणि म्हणून वंदनीय बाळासाहेबांचा जो 80% समाजकारणाचा विचार आहे तो 100% करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत. म्हणून या नेतृत्वाला आपण जपलं पाहिजे, या नेतृत्वाला आपण टिकवलं पाहिजे आणि शिवसेना आपण सगळ्यांनी मिळून वाढवली पाहिजे. आता हे सगळे विचारल्यानंतर तुमच्या मनामध्ये शंका येईल की हा शाणा इथं आम्हाला मार्गदर्शन करायला आलाय, ह्याच्या जिल्ह्याची परिस्थिती काय, बरोबर आहे की नाही? असणारच ना. कोणाच्या तरी मनात शंका आलेलीच असणार की हा एवढा मोठमोठ्यानं किरण पांडवांसारखं नाही जोरात भाषण केलं, पण त्याचं खालच्या माईल तर ते देखील सांगतो म्हणजे कोणाच्या मनामध्ये शंका असू नये. माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढे मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये 200% BLA झालेले आहेत. किती? 200%. ते म्हणजे कसे? 100% शासनाला पाहिजे ते आणि 100% युवा सेनेचे आणि महिला आघाडीचे. त्याच्यामुळे 200% BLA करणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा. आता पुढं ऐका ना, आमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. काही लोकांच्या मनामध्ये शंका येईल, हा एवढ्यानं मार्गदर्शन करतोय, ह्याच्याकडे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य किती निवडून आले? 46 पैकी 41 निवडून आले शिवसेनेचे. आणि पूर्ण महायुती जर बघितली
तर 55 पैकी 51 जागा या महायुतीनं जिंकलेल्या आहेत शिवसेनेच्या ताकदीवर. माझ्याकडे 9 तालुक्याच्या पंचायत समिती आहेत. 9च्या 9 पंचायत समितीवर महायुतीची सत्ता आहे. त्यातल्या 8 पंचायत समितीवर शिवसेनेचा सभापती आहे. आणि पुढच्या वर्षी 9च्या 9 ठिकाणी सभापती हे शिवसेनेचे होणार. माझ्याकडे 8 ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. 8 पैकी नगरपालिकेचे 9 नगराध्यक्ष हे आपल्या शिवसेनेचे आहेत. 9 पैकी 8 नगराध्यक्ष. आता विषय राहिला माझ्या मतदारसंघाचा. किरण भाऊ, तुमच्या मनामध्ये शंका येईल, हे जिल्ह्याचं सांगतोय, मग आता काय रत्नागिरी मतदारसंघाचं काय? तर कार्यकर्ते जर सक्षम असतील, हे उदय सामंतचं श्रेय नाही, हे एकनाथ शिंदे साहेबांवर निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचं यश आहे. माझ्या मतदारसंघामधले 10च्या 10 जिल्हा परिषदेचे सदस्य हे शिवसेनेचे आहेत. माझ्या मतदारसंघातल्या 20च्या 20 पंचायत समितीच्या जागा या शिवसेनेच्या आहेत. आणि माझ्याकडे 32 पैकी 29 जागेचे नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. 3 उरलेले आहेत. आता रत्नागिरीत गेल्यानंतर ते 3 देखील येणार आहेत. त्याच्यानंतर 32 शून्य होणार आहे. हा माझा बायोडाटा तुम्हाला मी का सांगितला? तुम्ही म्हणणार हे नुसता बोलतोय, पण हे माझं श्रेय नाही. माझ्या जिल्ह्यातल्या असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या असेल, रायगड जिल्ह्यातल्या असेल, कार्यकर्त्यांनी साहेबांच्या प्रती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मतदानातनं केला. आणि मतदानातनं आम्ही संघटना उभी केली. आपल्याला देखील चंद्रपूरमध्ये हेच करायचं आहे. तुम्हाला साहेब, तुम्ही सांगितलं की पालकमंत्र्यांबरोबर बैठक पाहिजे, ती 100% आपण बैठक करू. ऑप्शनच्या बाबतीमध्ये तो देखील आपण निर्णय घेऊ. परंतु हे सगळं करत असताना आपण किती एक संघ आहोत याचा देखील आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपण फक्त जर एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो तर आपली तोंड बाजूबाजूला आहेत का ह्याचा देखील आपण विचार नसणार 100%. तुम्ही पण सिनियर आहात, तुम्ही सगळे सिनियर, तुमची एकाच ट्रॅकवर असेल मला खात्री आहे. पण नसलं तर आपल्याला काय शिंदेसाहेब व्हायचं नाही, आपल्याला काय कोणाला मुख्य नेता व्हायचं नाही. आपल्याला त्याच मुख्य नेत्यांच्या हाताखाली काम करत या शिवसेनेची पाळंमुळं चंद्रपूरच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवायची आहेत. याच उद्देशानं आज तुमचा एक सहकारी म्हणून, तुमच्या कुटुंबातला एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. आज सकाळी मला जिल्हा प्रमुख भेटले. जिल्हा प्रमुखांना असं वाटलं की त्यांना मी असंच सोडून देईन. बरोबर आहे, तुमच्या मनामध्ये शंका असणारच ना. मी काय केलं असेल? मी त्यांना सांगितलं की कार्यक्रमाला नंतर जा, तुम्ही माझ्या गाडीमध्ये बसा, तुमच्या जिल्ह्याच्या कलेक्टरला आणि SP ला पण कळू दे, माझ्या गाडीतनं माझा जिल्हा प्रमुख उतरलेला आहे. त्याच्यामुळे जिल्हा प्रमुखाची ताकद ही शिवसेनेमध्ये मंत्र्याच्या तोडीची असते हे दाखवण्याचं काम केलं की नाही. मग जर मी माझ्या कर्तव्यामध्ये चुकलो नाही तर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांसाठी काम करताना तुमच्या कर्तव्यामध्ये चुकू नका हेच सांगण्यासाठी आज चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मी आलो. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, आज मी बैठका घेतल्या, अजून देखील माझ्या बैठका आहेत संध्याकाळपर्यंत. त्या बैठकांमधनं चंद्रपूरला चांगलं देण्याचा प्रयत्न उद्योग विभागानं केलेला आहे. त्याची देखील प्रसिद्धी करा. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसारखी एक चांगली योजना जी महिला भगिनींसाठी आहे, युवकांसाठी आहे, ती या संपूर्ण परिसरामध्ये शिवसेनेनं पुढाकार घेऊन चालवा. त्याच्यासाठी माझे अधिकारी मी पाठवतो. विश्वकर्मा नावाची खादी ग्रामोद्योगची योजना आहे. आज या जिल्ह्यामध्ये 1793 लोकांना आम्ही कर्ज दिलेलं आहे. 719 लोकांना यावर्षी कर्ज दिलेलं आहे. मला असं वाटतं की जिल्हा प्रमुख साहेब यांची यादी मी आपल्याकडे देतो. एक दौरा असा करा की हे तुम्हाला जे कर्ज मिळालेलं आहे, हे जे उद्योग स्थापन झालेले आहेत, हे महाविकास आघाडीमुळे महायुतीमुळे झालेले आहेत. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उदय सामंतला उद्योगमंत्री केला म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून हे उद्योग निर्माण झालेत हे घराघरामध्ये जाऊन सांगा. त्यांचा एक मेळावा घ्या, त्या मेळाव्यासाठी देखील 100% मी येतो. शेवटी आपण संघटना बांधायचे वेगवेगळे प्रकार हे कुठेतरी आपण सुनिश्चित केले पाहिजेत. आज मी ज्यावेळी सांगितलं की मी ज्यावेळी पहिल्यांदा सभा घेतली, मी दोन्ही जिल्हा प्रमुखांना सांगितलं माझा अजिबात संख्येवर विश्वास नाही. माझ्या कार्यक्रमाला किती लोक येतात, माझ्या कार्यक्रमाला किती पदाधिकारी येतात याच्यापेक्षा ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब येतील तेव्हा 1 लाख चंद्रपूरवासी उपस्थित राहिले पाहिजेत हे माझं टार्गेट असतं. माझी सभा ही फक्त पदाधिकाऱ्यांपुरती असते. मी ज्यावेळी पहिल्यांदा सभा घेतली माझ्या एका पूर्वीच्या नेतृत्वाची, आपल्याला आश्चर्य वाटेल कशी सभा घेतात हे देखील उदय सामंतला माहीत नव्हतं. आम्ही सभा घेतली एका हॉलमध्ये, व्यासपीठावर 32 लोक, समोर 50-60 लोक असतील.
आणि नंतर सगळेच निघून गेले, फक्त व्यासपीठावरचीच लोक एकमेकाची भाषणं ऐकत होती. इथनं मी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे संघर्ष काय असतो हा आम्ही बघितलेला आहे. संघर्ष चंद्रपुरामध्ये देखील करावा लागतोय याची देखील कल्पना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. पण जेव्हा आपण संघर्षातनं निर्माण होतो तेव्हा आपण सिजन होतो. कुठचंही आक्रमण पेलवायची ताकद आपल्यावर असते. आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आपण शिवसेना वाढीसाठी प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे. मगाशी महालक्ष्मीची मूर्ती मला कोणी दिली? युवा सेनेनं दिली. सकाळी पण मला एका आमदार मोदयाने दिली. मला त्या महालक्ष्मीच्या चरणीच विनंती करायची आहे की ज्या उद्देशानं माननीय एकनाथ शिंदेसाहेब सामाजिक कामाचा वसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, त्यांचे हात बळकट करण्यासाठी चांगलं काम करण्याची बुद्धी शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मिळो आणि उद्यापासून चंद्रपूर हा महाराष्ट्रातला 1 नंबर संघटनेचा जिल्हा आहे अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यासाठी जेवढं काय माझं सहकार्य लागेल ते बॉन्ड पेपरवर लिहून देतो, मी द्यायला तयार आहे. पण तुम्ही पुढं काम करा, तुमच्यासोबत आम्ही येऊ. अजून एक आज आनंदाची गोष्ट आहे. मनीषाताई या ठिकाणी बसलेल्या आहेत. गडचिरोलीच्या मायनिंग कमिटीवर आता मनीषाताई तुमची निवड झालेली आहे. त्याच्यामुळे जसं चंद्रपूरला तुम्ही मागच्या वेळी सहकार्य केलं तसं आता तुम्ही गडचिरोलीला कराल याबद्दल देखील माझ्या मनात शंका नाही. पण एक महत्त्वाचा मुद्दा जो मला इथं सांगायचा आहे की इथं येणारे सगळे पदाधिकारी हे साहेबांच्या प्रेमापोटी इथे येतात. मी आज इथं आलो, माझा दुसरा काय उद्देश आहे? मनीषाताई इथं आलेल्या आहेत. बच्चू भाऊ काल येऊन गेले असं मला कोणीतरी सांगितलं. काल येऊन गेले. तुमाणे साहेब येत असतात, किरण भाऊ येत असतात. त्या सगळ्यामध्ये आपण प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे. मगाशी किरण भाऊ बोलले की हे सगळं पक्षाचं काम करून 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 माझे केस गेले. असंच काम करून 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 माझे पण केस गेले होते, पण आले की नाही? एकनाथ शिंदे साहेबांसाठी प्रामाणिक काम केल्यानंतर किती आपण उजडे चमन झालेलो जरी असलो तरी केस उगवतात. हे उदय सामंतचं उदाहरण आहे, एवढं फक्त लक्षात घ्या. कारण हा पक्ष जो आहे, हा पक्ष जरी असला ते आपले कुटुंब आहे. मगासपासून मी 3 वेळा सांगितलं, आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुटुंब म्हणून काम करतो. आणि कुटुंब म्हणून काम करत असताना साहेबांनी ज्या ज्या लोकांना मदत केलेली आहे त्या मदतीचा उल्लेख देखील एकनाथ शिंदे साहेब कधी करत नाहीत. एवढं मोठं नेतृत्व आपलं जर आपल्या पक्षाला लाभलेलं असेल तर त्यांच्याप्रती आपलं देखील कर्तव्य, आपली देखील जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी मिळून जीव ओतून काम केलं पाहिजे. मला अनेक आता निवेदनं इथं मिळालेली आहेत. त्या निवेदनाचा मी नक्की विचार करेन. काही निवेदनाचे फोन देखील मी व्यासपीठावरनं लावलेले आहेत. त्या युवा सेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना मला सूचना करायची आहे. युवा सेना ही अतिशय महत्त्वाची आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता युवा सेनेतनं, युवा चळवळीतच लहानाचा मोठा झाला आणि राज्याचा उद्योगमंत्री बनला आहे. युवा सेनेनं एवढं चांगलं काम केलं पाहिजे की बेसिकपेक्षा आपल्याकडे साहेबांचं लक्ष वेधून आपण घेतलं पाहिजे. आंदोलन करा म्हणून सांगायची वेळ येता कामा नये. एखादा जर अन्याय वाटला आणि तो खरा असेल तर त्याच्या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका देखील युवा सेनेनं घेतली पाहिजे. छोट्या छोट्या उद्योजकांना ताकद देण्याची भूमिका युवा सेनेने घेतली पाहिजे. जे शिकून आता बाहेर पडत आहेत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आपल्या शिवसेनेनं केलं पाहिजे. आणि म्हणून काल त्याची सुरुवात आम्ही पुण्यामध्ये केली. आमच्याकडे GCC नावाची एक पॉलिसी झालेली आहे. या पॉलिसीच्या अंतर्गत ज्या नवीन शिकलेल्या मुलांना नोकरीची आवश्यकता आहे, उद्योगधंद्यांची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी 150 उद्योजकांना मी पुण्यामध्ये बोलवलं होतं आणि ती एक कॉन्फरन्स झाली. अशा पद्धतीची उद्योगांची कॉन्फरन्स, तरुणाईला न्याय देणारी, रोजगार देणारी कॉन्फरन्स जर चंद्रपूरमध्ये आपल्याला करायचं असेल तर ती देखील उद्योगमंत्री म्हणून करायची माझी तयारी आहे. त्याच्यामध्ये युवा सेनेनं पुढाकार घ्यावा. महिला आघाडीनं देखील बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं नियोजन करावं. अगदी तुम्ही जरी 5000 महिलांचा मेळावा लागला तरी देखील मी माझे अधिकारी तुमच्याकडे पाठवायला तयार आहे. अशी सिस्टीम जर आपण तयार केली तर या चंद्रपूरमध्ये एकमेव मोठा पक्ष असेल आणि त्याचं नाव म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना. आणि ते मोठं करण्यासाठी आजपासून आपण कामाला लागावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्कृष्ट निकाल, दर्जेदार शिक्षण, हमखास करिअरची दिशा देणारे श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपूर. प्रवेश प्रक्रिया सुरू. 31 वर्षांची गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची परंपरा, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, इंडस्ट्री ओरिएंटेड शिक्षण आणि उत्कृष्ट प्लेसमेंटची संधी. पॉलिटेक्निक डिप्लोमा 3 वर्ष, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मायनिंग अँड माइन सर्वेइंग इंजिनिअरिंग,
डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी बीटेक इंजिनिअरिंग, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन एक्स-रे रेडिओग्राफी टेक्निक्स. कॉलेजमधील विशेष सुविधा: उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर सेंटर व स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल लायब्ररी व रीडिंग रूम, लँग्वेज लॅब सुविधा, सेंट्रल वर्कशॉप, इंडस्ट्रियल व्हिजिट्स व इंटर्नशिप ट्रेनिंग, कॅम्पस प्लेसमेंट ट्रेनिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व इंटरव्ह्यू गायडन्स, कॉलेज बस सुविधा, बॉयज अँड गर्ल्स हॉस्टेल सुविधा, कॅन्टीन व मेस सुविधा. प्लेसमेंट हीच आमची ओळख. नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड: टाटा, महिंद्रा, बजाज, HCL, कॉमिन्स, अदानी पॉवर, CEAT टायर, अंबुजा सिमेंट आणि इतर नामांकित कंपन्यांमध्ये करिअरची संधी. आजच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा. श्री साई पॉलिटेक्निक, नागपूर रोड, चंद्रपूर. ॲडमिशनसाठी 7768-999-001 किंवा 9429-693737 या क्रमांकावर संपर्क साधा. ॲडमिशन ओपन. श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भद्रावती.